जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला होता, मात्र तो पाऊस पुरेसा नसल्याचं अजूनही चित्र आहे. गेल्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा पाऊस महाराष्ट्रातनं गायब झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं. पण आता काही प्रमाणामध्ये मान्सून किंवा पावसाचं कमबॅक महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळते. शेतकऱ्यासाठी अतिशय ही आनंदाची बातमी आहे. माझ्यासोबत हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस डी सानप सर आहेत. सानप सर, स्वागत आहे तुमचं. काय परिस्थिती आहे सर आज? आज जर बघितलं आपण तर कोकण, गोवा, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जे घाटमाथे आहेत, ज्यामध्ये पुणे, नाशिक असेल, तिकडे चांगल्या पावसाची शक्यता आहे. मान्सून परत एकदा सक्रिय झालेला आहे. मान्सूनचे वारे परत एकदा सक्रिय झालेले आपण बघू शकतो. आणि एक चक्रीय स्थिती गुजरात आणि ॲडजॉइनिंग रिजनवर आहे आणि त्यामुळं हा सगळा पाऊस आपल्याकडे होताना दिसतोय आणि हा सर्वदूर आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस होतोय, परंतु त्याचं जी इंटेन्सिटी किंवा तीव्रता जी आहे ती कमी जास्त प्रमाणात आहे. जास्त पाऊस हा कोकण किनारपट्टीचा, उत्तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर होतोय आणि कमी पाऊस किंवा त्याचं प्रमाण हे पर्जन्यछायाचे प्रदेश, ज्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आहे, किंवा पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस होतोय, परंतु त्याची तीव्रता कमी आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच आहे. बरं सर, मी जसं सांगितलं जुलैमध्ये सुरुवातीला पाऊस पडला होता, आता थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळतं. येस, नक्की हा कमबॅकच म्हणता येईल, कारण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची तूट खूप जास्त होती आणि त्यामध्ये आता थोडीशी घट झालेली आहे, कारण पाऊस होताना दिसतोय. आणि ज्या लोकांनी पेरण्या केल्या होत्या आणि पिकं थोडेसे वाढण्याच्या स्थितीमध्ये होते, तर त्यांना एक जीवनदान म्हणता येईल किंवा एक कमबॅक, पोषक वातावरण तयार झालेलं आहे. सो इट्स गुड साईन असं म्हणता येईल. येणाऱ्या म्हणजे मागच्या 2-3 दिवसापासून नक्कीच हा पावसाचा कमबॅक आहे असं म्हणता येईल. बरं, जुलैमधली एकंदरीत आत्तापर्यंतची पावसाची स्थिती कशी राहिलेली आहे सर? राईट, आता जर बघितलं आपण पावसाचे इन्फॉर्मेशन, तर त्यामध्ये अजूनही मराठवाडा, त्याचबरोबर पश्चिम विदर्भ असेल आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे असेल, तिकडे तूट कायम आहे. पण मागच्या काही दिवसांपासून, मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा जरी होत असला तरी तो इम्पॉर्टंट आहे. आणि घाटमाथ्यांवर अजून पाऊस वाढलेला आहे, ज्यामुळं तिकडं तूट जी आहे ती जास्त तूट नाही यायचे, उलट तिकडे जास्त पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपण म्हणू शकतो. पुणेमध्ये 2 दिवसांपूर्वी 53% जास्त पाऊस होता, आता तो 58 झाला आहे, कारण मागील 2 ते 3 दिवसांपासून जास्त पाऊस पडतोय. रायगडमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सातारामध्ये सेम परिस्थिती आहे. आणि उत्तर कोकणामध्ये पालघर आणि नाशिकचे जे घाटमाथे आहे तिकडे पण तशीच परिस्थिती आहे. पण मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर 43% वजा 43% तूट आहे. नांदेडमध्ये 39% तूट आहे, जालना आणि सगळीकडेच. पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा सिमिलर कंडिशन आहे. पण मागील 2 ते 3 दिवसांपासून जो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय, त्यांनी थोडासा दिलासादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोलापूर किंवा जालना इकड जिल्हा किंवा धाराशिव इकडची काय? धाराशिवला वजा 20% आहे, पण धाराशिवला जर बघितलं तर सोलापूरला 27 आहे, धाराशिवला वजा 20% आहे आणि लातूरला वजा 42% अशी परिस्थिती आहे. पण मागच्या काही दिवसांपासून ती तुटीमध्ये 2-4% किंवा टक्क्यांनी घट झालेली आपल्याला दिसून येईल. पुढचे 5 दिवस कशा पद्धतीनं हवामान असेल काय? राईट, पुढच्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला जिल्हा वाईज, तर आपण बघू शकतो की पालघर, त्यानंतर नाशिकचे घाटमाथे, पुण्याचे घाटमाथे आणि ठाणे या ठिकाणी रेड अलर्ट आहे. त्यानंतर रायगड, मुंबई, त्यानंतर रत्नागिरी, साताऱ्याचे जे घाटमाथे आणि कोल्हापूरचे जे घाटमाथे आहे तिकडे ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर अहिल्यानगर, पुणे, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट आहे. उद्या किती तारखेचं आहे? हे आजचं आहे गुरुवारचं, 23 तारखेचं. 24 तारखेचं जर आपण बघितलं तर पुण्याच्या घाटमाथ्यांना रेड अलर्ट आहे. त्यानंतर नाशिकचे घाटमाथे, पालघर, ठाणे, रायगड आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट आहे. रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांना येलो अलर्ट आहे. आणि अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ इकडे वादळी पावसासाठी येलो अलर्ट उद्यासाठी आहे. शनिवारपासून पावसाचं प्रमाण इंटेरियर महाराष्ट्रामध्ये किंवा प्लेन्समध्ये कमी होऊन जाईल आणि त्याचबरोबर हे जे किनारपट्टीचे प्रदेश आहेत तिथे येलो अलर्ट, कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट आहे आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट 25 तारखेला शनिवारसाठी आहे.
त्यानंतर रविवारी पावसाचं प्रमाण अजून कमी होताना आपल्याला दिसेल. पुण्याचे घाटमाथ्यांना त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांना येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारची वॉर्निंग नाही आहे. बरं. आणि सोमवारी जर बघितलं तर येलो अलर्ट फक्त रायगड, पुण्याचे घाटमाथे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांना आहे. इतर ठिकाणी आपण बघितलं तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. तो सर्वदूर नसेल, म्हणजे सर्वदूर पावसाची शक्यता 24 ते 48 तासांसाठी आहे. त्यानंतर ते कमी होईल. सर, आता आज जवळपास 23 तारीख आहे आणि आपण आता 27 तारखेपर्यंत आपण अंदाज वर्तवतोय, म्हणजे काही दिवसामध्ये महिना संपेलच हा. बरोबर. तर या पूर्ण महिन्यामध्ये अपेक्षित असा पाऊस झाला आहे का? अपेक्षित पाऊस हा फक्त कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर झालेला आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राचे जे पर्जन्य छायाचे जिल्हे आहेत तिकडे अजूनही पावसामध्ये तूट आहे. तर तो समाधानकारक काही भागांमध्ये झालेला आहे, काही भागांमध्ये अजूनही तूट आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. तर सानप सर होते आपल्यासोबत. सध्याची हवामान स्थिती काय आहे आणि पुढच्या 5 दिवसामध्ये काय होऊ शकतं हे सांगितलं आहे. कोकण किनारपट्टी आणि पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांचे जे घाटमाथे आहेत तर त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. मात्र अन्य जे जिल्हे आहेत तिकडे अजूनही पावसाची प्रतीक्षाच असणार आहे असं सध्या चित्र आहे. हवामानामध्ये काही बदल झाला तर आपण ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. थांबत येतात. धन्यवाद.